राजगुरुनगर, आळंदी, चाकण शहरासह ग्रामीण भागात 10 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण निरोप। नागरिकांनी पारंपरिक मूर्ती विसर्जनाला दिलं प्राधान्य। पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोष करत भाविकांनी केलं गणरायाचं विसर्जन। श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका दर्शन सोहळा थेट परदेशात। टाळ मृदुंगाच्या गजरात मोशी येथून 18 सप्टेंबर रोजी स्वामी समर्थांच्या पादुका लंडनला होणार रवाना। लंडन येथील स्लाव शहरात 21 आणि 22 सप्टेंबर रोजी घेता येणार स्वामी समर्थ पादुका दर्शन। खेड तालुक्यातील स्वामी समर्थ मठाचे मठाधिपती संतोष कुलकर्णी यांच्या माध्यमातून परदेशात होणार धार्मिक सोहळा। राजगुरुनगर शहरातील गणेश भक्त कुणाल तिगडे यांच्या घरच्या गणपती बाप्पा पुढे साकारली श्री सिद्धेश्वर मंदिराची हुबेहूब प्रतिकृती। पेशवेकालीन सिद्धेश्वर मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी। घरच्या गणपती पुढील भव्य सजावटीमुळे होते वाहवा। हिंदू देवतांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ राजगुरुनगर शहरातून मोर्चा। हिंदू जन आक्रोश मोर्चात महिलांचा मोठा सहभाग। खेड तालुक्यातील सकल हिंदू समाज मोर्चाच्या माध्यमातून एकवटला। गड किल्ले जागतिक वारसा स्थळ नामांकन जनजागृती मोहिमेत ग्रामपंचायत आणि शाळांनी शालेय गड किल्ले बनवा स्पर्धेत सहभाग घ्यावा। जिल्हा अधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आवाहन। जिल्हा आणि तालुका स्तरावर शालेय गड किल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात ईव्हीएम बाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम। गावागावात ईव्हीएम व्हॅनच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना माहिती। जनजागृती मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राजगुरुनगर सहकारी बँक कर्जदारांना कर्ज रकमे इतका विमा उतरवण्याची ऐच्छिक सुविधा उपलब्ध करून देणार। बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल यांची माहिती। राजगुरुनगर सहकारी बँकेची सर्वसाधारण सभा खेळीमेळीत।